मुंबई आणि पुण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना मान्सूनच्या या पावसाने अक्षरशः झोडपलेला आहे। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय, तर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार सुद्धा पाऊस पडतोय। सोशल मीडियावर या संदर्भातले अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होतीये, रस्ते तुंबलेले सुद्धा पाहायला मिळत आहेत। तसं पाहायला गेलं तर यंदाच्या वर्षी मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात जवळपास 16 ते 17 दिवस आधी दाखल झालेला आहे। खरं तर अरबी समुद्र आणि बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये जो लो प्रेशर तयार होतो त्याचा कुठेतरी मान्सूनच्या वाऱ्यांवर मान्सूनच्या पावसावर परिणाम होत असतो आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर क्रिएट होतोय, एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय। मोठ्या प्रमाणात गोलाकार चक्राकार वारे बे ऑफ बंगालमध्ये तयार झालेले दिसतायत आणि त्याचा परिणाम म्हणून इथून पुढे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। याचा अर्थ असा की अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे इथून पुढे 5 दिवस कसे असणार आहे, कोणत्या जिल्ह्याला काय इशारा हवामान खात्याने दिलेला आहे, सर्वात जास्त धोका कोणत्या जिल्ह्याला असणार आहे, सर्वात जास्त संकट कोणत्या भागावर असणार आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण एका ट्विटच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की नेमकी सध्याची मान्सूनची काय स्थिती आहे। तर के.एस. होसाळीकर या हवामान तज्ञांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, रेनफॉल स्टेटस ॲट डिस्ट्रिक्ट लेवल फ्रॉम 1 जून टू 18 जून indicate Konkan and Madhya Maharashtra, Middle Maharashtra have record access to normal rains in season so far with the parts of मराठवाडा टू। याचा अर्थ असा की जिल्हानिहाय जर बघितलं तर 1 जून ते 18 जून मध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातल्या सुद्धा काही भागांमध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस पडलेला आहे। पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, मोस्ट ऑफ विदर्भ अँड ॲडजॉइन एरियाज ऑफ मराठवाडा येट टू। याचा अर्थ असा की विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये अजूनही हवा तितकासा पाऊस पडलेला नाहीये। पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, ॲज पर IMD फोरकास्ट विदर्भ रेन्स टू पिक अप इन नेक्स्ट फ्यू डेज। याचा अर्थ असा की विदर्भात पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। होसाळीकर यांनी हे ट्विट करत सध्या महाराष्ट्राची वातावरणाची पावसाची काय स्थिती आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे। तर त्यांनी जारी केलेल्या, त्यांनी पब्लिश केलेल्या या इमेजमध्ये आपण बघू शकतो की अनेक जिल्ह्यांना अनेक झोनला रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे, तर अनेक ठिकाणी येलो मार्क केलेलं सुद्धा दिसतोय। याचा अर्थ की इथे दिसत असलेल्या या काही झोन्समध्ये ऑरेंज अलर्ट आहे, तर काही ठिकाणी येलो अलर्ट आहे। याचा अर्थ असा की ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये विदर्भातल्या खास करून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता पुढच्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सागरी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे। जसं की मी अगदी सुरुवातीलाच सांगितलं की बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर क्रिएट होतोय, कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि त्याचा महाराष्ट्राच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे। तर इथे आपण बघू शकतो की रेड मार्क केलेला आहे, तिथे हा बे ऑफ बंगाल आहे, बंगालचा उपसागर आहे आणि रेड मार्क केलेला आहे तिथे एक कमी दाबाचा पट्टा क्रिएट झालेला तयार झालेला दिसतोय। मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले इथे दिसत आहेत, गोलाकार चक्राकार वारे दिसत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी ढग दाटलेले दिसून येत आहेत। याचा अर्थ असा की जिथे जिथे या वाऱ्यांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर ढग दिसत आहे तिथे तिथे इथून पुढे पाऊस पडण्याची शक्यता आहे। या इमेजमध्ये आपण बघू शकतो की इकडे विदर्भातल्या भागामध्ये, उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये, याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र जो आहे ज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा येतो, कोल्हापूरचा घाटाचा पट्टा सुद्धा येतो, इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण या लो प्रेशरचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात इथे सुद्धा ढग दाटलेले दिसून येत आहेत। आता पुढच्या इमेजेसच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्याला काय सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला होता आणि इथून पुढे काय इशारा दिलेला आहे। तर ही आजची इमेज आहे। इथे आपण बघू शकतो की विदर्भातल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये, त्यामध्ये आणखी मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांचा समावेश आहे। याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आज जारी करण्यात आलेला होता। इकडे कोकणात सुद्धा अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला होता। मात्र पुण्यातला घाटाचा परिसर आहे, साताराचा घाटपट्टा आहे, इथे मात्र आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि विदर्भातल्या या सगळ्याच जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। त्यानुसार आज तुमच्या इथे पाऊस पडतोय का, तुमच्या जिल्ह्यात आज काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्या नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो। तर उद्या कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला नाहीये,
रेड अलर्ट सुद्धा कोणत्याही जिल्ह्याला उद्या नसणार आहे। मात्र उद्या सुद्धा विदर्भातल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, इकडे यवतमाळ, अमरावती, याचबरोबर इकडे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये ज्यामध्ये बीड, लातूर, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो। इकडे कोकणात सुद्धा म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पुण्याचा घाट परिसर इथे सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे। याचा अर्थ असा की आता मी ज्या जिल्ह्यांची नावं सांगितली तिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आता परवा म्हणजे 22 तारखेची स्थिती सुद्धा आपण या मॅपमधून बघू शकतो। 22 तारखेला काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्यामध्ये रायगड आणि पुण्याचा घाटाचा परिसर यांचा समावेश करण्यात आलेला आहे। रायगड आणि पुण्याच्या घाटपट्ट्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो असं या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो। तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, साताऱ्याचा घाटपट्टा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर इथे मात्र येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि विदर्भातल्या सुद्धा काही जिल्ह्यांना येलो अलर्ट परवा म्हणजे 22 तारखेला सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। त्याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे, 23 तारखेला काय स्थिती असणार आहे ते या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो। इकडे विदर्भामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती आणि अकोला इकडे पाऊस असणार आहे, येलो अलर्ट या झोनला दिलेला आहे। तर इकडे नाशिकचा घाटाचा परिसर, पालघर, ठाणे आणि मुंबई, इकडे दक्षिण कोकण म्हणजे सिंधुदुर्ग इथे सुद्धा येलो अलर्ट त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 23 तारखेला जारी करण्यात आलेला आहे। तर रायगड, रत्नागिरी आणि पुणे आणि साताऱ्याचा जो घाटपट्टा आहे इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। याचा अर्थ असा की ऑरेंज अलर्ट दिलेल्या या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। 24 तारखेला काय स्थिती असणार आहे तर 24 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे। विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा 24 तारखेला सुद्धा पावसाच्या स्थितीमध्ये येलो अलर्ट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये 24 तारखेला सुद्धा पाऊस पडू शकतो। रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्याचा घाट परिसर इथे 24 तारखेला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। तर पालघर, ठाणे, नाशिक, मुंबई, सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये मात्र 24 तारखेलाही येलो अलर्ट जारी केलेला आहे। तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहे, वातावरणाची काय स्थिती असणार आहे, कोणता अलर्ट कोणत्या जिल्ह्याला दिलेला आहे हे आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आणि हवामान खात्याने जारी केलेल्या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे। तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा मान्सून संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।